नमस्कार मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आहे आजचा आपला सोमवारचा। थोडंसं एडिटिंगला खूप वेळ होत आहे, पण आता म्हटलं चला हे आपण शेअर करूयात। तर मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी बर्फाची पिंड बनवते आणि घरीच पूजा करते। यावेळेस मला असंही कळलं की सपोज आपण तसं नाही करू शकलो तर आपल्या कुंडीमध्ये जर काही माती असेल तर त्याच मातीची छान शिवलिंग बनवायचं, त्याची पूजा करायची आणि परत पाणी टाकून त्याला आपण जसं मातीमध्ये कुंडीमध्ये असतं तशा पद्धतीने करायचं। तर मी पुढे तेच करणार होते। तर हे बघा, मी आदल्याच दिवशी याची तयारी करून ठेवते, म्हणजे रविवारी सकाळी आंघोळ केली की सगळ्यात आधी मी हे करून ठेवते, कारण की सोमवारी आंघोळ करून हे बनायला वेळ लागतो आणि पूजा सकाळीच आटपायची असते मला, त्यामुळे मी रविवारीच याची तयारी असते, म्हणजे ते सगळं साईडला ठेवून देते, त्याला कुठला हातबोटसुद्धा लागत नाही। आणि पूजेची सुरुवात आपण सगळ्यात आधी दिवा लावून करतो, तो मी दिवा लावून घेतलेला आहे। त्यानंतर मी छान अशी पिंड तयार केली आहे, 2 वाटी 1 ग्लास, आणि लावताना थोडासा गोंधळ झाला तो तुम्ही बघितलाच आहे। तर अशी पूजा करणं मला खरंच खूप मनापासून जास्त आवडतं, की ना की देवळात जाऊन मग ते सगळे उचलून टाकून देतात, खूप सारी गर्दी असते। हा माझा विषय आहे, मी कोणाच्या श्रद्धेवर अजिबात नाव बोटं ठेवत नाही आहे, हे मला पटतं म्हणून मी हे करते। तर अशा पद्धतीने छान पिंड तयार झाली, त्यावर दूध वगैरे वाहिलं। त्यानंतर जे आपण जशी पूजा करतो त्या पद्धतीने नॉर्मल साधीसुधी पूजा करून घेतली। आणि हा दुसरा सोमवार होता, तर याची शिवमूठ होती तीळ। तर आमच्या इथे तरी जेव्हा असं आपण मुठीने टाकतो तेव्हा एक म्हटलं जातं की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, नावडती असेल तर आवडती कर रे देवा, भ्रातारा दिरा जावा, नावडती असेल तर आवडती कर रे देवा, असं हे एक शिवमूठ टाकताना म्हटलं जातं। आणि आमच्या घरी ना पुस्तक होतं, त्यामध्ये हे सगळं लिहिलेलं असायचं, सोमवारची एक व्यवस्थित कथा असायची, आई हे सगळं करायची आणि त्या कथेमध्ये असं सगळं लिहिलेलं असायचं की शिवामूठ टाकताना तुम्ही हे करायचं। तर मीही तेच आतापर्यंत फॉलो करते, पण ते पुस्तक मला ना आता अजिबात मला सापडत नाही, माझ्याकडे नाही आहे ते पुस्तक। नाहीतर दर सोमवारी झालं, नागपंचमी झालं किंवा मार्गशीर्षचे तर वेगळं पुस्तक असतं, त्याच्यामध्ये खूप छान छान स्टोऱ्या असायच्या की जे आपल्याला असं सणासुदीला वाचतील। हरितालिकेची पूजा त्याची कथा असायची। ते पुस्तक मला आता सापडत नाही आहे, कधी देवस्थानी गेले तर नक्की शोधण्याचा प्रयत्न करेन। आणि माझी मस्त आरती वगैरे झाली, तर मॅडम पण आल्या आणि तिला पण आरती करायची होती, छान आरती करून घेतली आणि साधं सिंपल अशी छान माझी पूजा तयार झालेली, म्हणजे माझी पूजा झालेली होती। आणि मागचा जो बॅकड्रॉप दिसतोय ना तो होता केकचं जे बोर्ड असतं ना ते लावलेलं होतं। मी म्हटलं चला काहीतरी छान दिसेल। आणि अशा दिवशी आपल्या इथे सागर संगीत छान स्वयंपाक होतो आणि मस्त जेवण होतं। तर असा होता माझा छोटासा व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला?